पटेल साहेब, आज तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, काय काय झालं सत्यम 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 आपण कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेतला. आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. दर्शन घेतलं, चहा पाणी झालं, इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय तिकडं काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या. इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला. आता आम्ही निघाले. सगळे राजकीय विषय होते बरेचसे. नाही, राजकीय विषय कसले म्हणजे अधिवेशन किंवा आपण चर्चा करतोच ना. आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरिओसिटी आहे ना. महाराष्ट्राचं आम्ही 3 जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत. बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार, कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये दिलं आहे, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते. शपथविधी कधी होणार? बहुतेक 14 तारखेला. आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्याच हेतूने आम्ही सगळे संजय राऊत पण म्हणाले की अमित शहाना मी आता बी त्यांना भेटायला जाणार. ज्यांनी टीका केली, माझं अभिमान, पण ज्यांनी टीका केली ते आज भेटायला आले तर आम्ही शुभेच्छा केली. राजकारणामध्ये टीका टिप्पी काही वेगळे पण संबंध असतात ना. बरोबर, तर टीकाच सगळी असते. आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. अजित पवार यांनी मोठी माहिती दिलेली आहे की 14 तारखेला शपथविधी राज्यामध्ये होणार आहे आणि अमित शहा यांना आता थोड्या वेळामध्ये भेटण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलेलं आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि हे सगळेजण आले होते भेटण्यासाठी आणि आता अजित पवार निघालेले आहेत. आपण इथं पाहू शकतो की आणि कौटुंबिक अशी ही भेट होती असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र पाहावं लागेल की त्यांच्या पत्नी सुद्धा इथे आहेत आणि सगळे जे इतर खासदार सुद्धा इथे एकत्र आल्याचे आपल्याला दिसून येत आहेत. आणि अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या निवासस्थानी निघालेले आहेत आणि पाहणी करतायत की जे साधारणतः 85 नाणी जी तयार केलेली आहे तर त्याची पाहणी जे आहेत ते शरद पवार करतात. कारण किंग जॉर्ज यांच्या कालावधीमध्ये 1940ला शरद पवार यांचा जन्म झाला होता आणि त्याच वेळी किंग जॉर्ज यांची चलनात नाणी आणली होती. त्या नाणी तयार करण्यात आहेत आणि अजित पवार यांनी ते पाहणी करतायत. आपल्याला ते दिसून येत आहेत की आवर्जून अजित पवार पाहणी करतायत. पण दादा तुम्ही मला त्यांनी दिलं ना 40. दादा तुम्ही तुम्ही आज भावनिक झालात का दादा? दादा तुम्ही आज भावनिक झालात का दादा? तुम्ही आज भावूक झालात का जेव्हा मी जरा सगळ्यांना विश्वासात दिला. दादा तुम्ही काकींना भेटलात, आज पवार साहेबांना भेटलात, तुम्ही भावूक झालात का?
हो हो अजित पवार जसवंत आणि शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. ते या ठिकाणी फोटो काढताना आपण दृश्य बघू शकतो. कार्यकर्त्यांचा खूप मोठा अजित पवार आता निघालेले आहेत कारण ते आपल्या कुटुंबासहित इथं आलेले होते आणि कार्यकर्त्यांसोबत सेल्फी काढताना आपल्याला दिसत आहेत. परंतु शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची ही व्हिजिट जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे असं म्हणावं लागेल. प्रयत्न करूया त्यांच्याशी अनेक पदाधिकारी जे आहेत दिसून येत आहेत. अजित पवार हे आता निघालेले आहेत त्यांच्या कुटुंबियासमवेत आणि सुनेत्रा पवार हे सुद्धा आहेत, त्याच्याबरोबर पार्थ पवार आहेत आणि छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे सर्वच नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावं लागेल, सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण हे कुटुंब जे आहे ते पुन्हा एक येतंय का अशी ही भावना जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि सुनील तटकरे जे की प्रदेशाध्यक्ष आहेत ते सुद्धा इथं नाही बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण आता हे आताच थँक्यू थँक्यू थँक्यू. एवढंच अजून काय बोलणं झालं का? काही नाही.